ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे। त्या अनुषंगाने भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात प्रमुख व प्राबल्य ठिकाणी किमान 12 जागांवर निवडणूक लढवणार आणि वर्ग संघर्ष करणारा पक्ष आहे। जनतेच्या सामाजिक, आर्थिक आणि मूलभूत समस्यांना घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी लाल बावटा नेहमीच आर्थिक, शैक्षणिक आणि जन आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करतो। प्रामुख्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय, विद्यार्थी, महिला, आदिवासी, बहुजन, अल्पसंख्याक यांच्यासाठी अव्याहतपणे लढत असताना संघर्ष करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते। मोर्चे, धरणे, आंदोलन, पोलीस खटले आणि न्यायालयीन लढ्यासाठी जनतेतून संघर्ष निधी उभा केला जातो। सर्वसामान्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक निधी संकलन मोहीम हाती घेतली असून वोट भी दो, नोट भी दो चा नारा करण्यात येत आहे। महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊन अनेक महिन्यांपासून अधिक कालावधी उलटून गेला। निवडणुकांच्या हालचाली नाहीत। मूलभूत नागरी समस्यांबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। सदस्यांची मुदत संपल्यावर शहराचा कारभार प्रशासकांनी हाती घेतला। सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाची उद्दिष्टे। सोलापूर शहराला दररोज नियमित मुबलक पाणी पुरवठा करणार। सोलापूर शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 5 लाख रुपये अनुदान मिळवून देणार। जगातील 30,000 असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प रेनगरच्या लाभार्थ्यांना वाढीव 2,10,000 अनुदान मिळवून देणार। शहरातील मृतप्राय रस्त्यांची दुरुस्ती, नवीन रस्ते करणार। सोलापुरातील सुशिक्षित बुद्धिजीवी तरुणांना रोजगार देण्यासाठी IT इंडस्ट्री आणणार। सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत सर्व दवाखाने व आरोग्य सुविधा गुणवत्तापूर्ण व सुसज्ज करणार। सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत प्रादेशिक भाषांच्या शाळा पूर्ववत करणार। सोलापुरातील क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या व्यायामशाळा, अभ्यासिका, क्रीडांगणे अद्ययावत करणार। सोलापूर शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करणार। सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांसह विणकर समाजाच्या उन्नतीसाठी महर्षी मार्कंडेय कल्याणकारी महामंडळ करण्यास भाग पाडू। अल्पसंख्याक समाजासाठी नोकरी व शिक्षणात 5% आरक्षण। कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळवलेले 44 कामगार कायद्याचे 4 कामगार संहितेत रूपांतर करून प्रतिगामी बदल रद्द करण्यास भाग पाडू। या आणि अशा अनेक विकास योजना आणण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।